Hello. Good morning, all of you. Am I audible? Yes, ma'am. Okay. So, today is our chemistry practical. We will start our practical. Okay. Which practicals we have covered at last practicals? Anyone can tell me? काय बघितलं होतं लास्ट प्रॅक्टिकल्स मध्ये आपण? कुठले प्रॅक्टिकल्स बघितले होते लास्ट केमिस्ट्रीच्या प्रॅक्टिकल्स मध्ये? असे आयबीप्रोपिन साठी असे ओके ऍसिड्स बघितले होते. समजले कसं काय ना व्हॉट इज मीन बाय ऍसिड? समजले आहेत का? कोणाला काही प्रॉब्लेम आहे? व्हिडिओज बघितलेत कसं काय नी? Yes or no? Please reply me. Yes, ma'am. You seen the videos or practicals are understood or not? Yes, ma'am. Yes, ma'am. ओके तर आता नेक्स्ट प्रॅक्टिकल आहे सिलेबस मधील आपलं केमिस्ट्रीचं. तर कुठलं प्रॅक्टिकल आहे आपण बघूयात. वेट, आय एम शेअरिंग द स्क्रीन हिअर. टेल मी इट इज विजिबल और नॉट. Wait for 1 minute. Now tell me, screen is visible? Yes, ma'am. Okay, so this is your next practical in your chemistry syllabus. कुठला आहे प्रॅक्टिकल? तर डिटर्मिनेशन ऑफ मेल्टिंग पॉइंट. ओके, तर मेल्टिंग पॉइंट एखाद्या कंपाऊंडचा, एखाद्या ऑर्गॅनिक कंपाऊंडचा मेल्टिंग पॉइंट डिटरमाइन करायचं हे प्रॅक्टिकल आहे. फर्स्ट ऑफ ऑल टेल मी व्हॉट इज मीन बाय मेल्टिंग पॉइंट. एनीवन, काय आहे मेल्टिंग पॉइंट म्हणजे? टेल मी फास्ट. बरं मेल्टिंग पॉइंट यावरून काय, या कन्सेप्ट वरून काय समजतं आपल्याला? काय असेल मेल्टिंग मीन्स, मेल्टिंग पॉइंट मीन्स? एनीवन? होतात. सबस्टन्सेस मेल्ट होतात. ओके, तर मेल्टिंग पॉइंट म्हणजे काय बघा, काय आहे स्पेसिफिक डेफिनेशन 11-12 ला स्टँडर्डला, इव्हन 10th स्टँडर्ड मध्ये सुद्धा आपण बघितलेली आहे. व्हॉट इज मीन बाय मेल्टिंग पॉइंट्स? The melting point of a substance is the temperature at which it changes state from solid to liquid. ओके, गुड. तर मेल्टिंग पॉइंट म्हणजे काय आहे? असा एक सबस्टन्सचा एक स्पेसिफिक टेम्परेचर आहे की त्या टेम्परेचरला एखादा स्पेसिफिक सबस्टन्स ही त्याची स्टेट चेंज करतो. दॅट मीन्स तो जरी सॉलिड मध्ये असेल तर त्याचं लिक्विड होतं टेम्परेचर इन्क्रीज झाल्यामुळे. लक्षात येते सगळ्यांच्या? ऑल ऑफ यू अंडरस्टूड? Yes, ma'am. तर आपल्या ऑर्गॅनिक कंपाऊंडचे मेल्टिंग पॉइंट डिटरमाइन करायचं प्रॅक्टिकल आहे. याच्या अगोदर आपण ऍसेस बघितले. ओके, नंतर आपण काय बघितलं? स्टँडर्डायझेशन बघितलं. स्टार्टिंगला आपण लिमिट टेस्ट बघितला होता. तर हा नेक्स्ट पार्ट आहे तुमच्या प्रॅक्टिकल सिलेबस मधील. तर डिटर्मिनेशन ऑफ मेल्टिंग पॉइंट, एखाद्या ऑर्गॅनिक कंपाऊंडचा मेल्टिंग पॉइंट डिटरमाइन करायचा म्हणजे काय आहे त्याची प्रोसेस किंवा कसं असेल मेल्टिंग पॉइंट म्हणजे. तर आता तुम्हाला क्लिअर झालं असेल. समजले सगळ्यांना व्हॉट इज मीन बाय ऍक्च्युअली मेल्टिंग पॉइंट? मेल्टिंग पॉइंट म्हणजे काय आहे समजतं सगळ्यांना? Yes, ma'am. ओके, तर एम काय आहे बघा या प्रॅक्टिकलचं? एम टू डिटरमाइन द मेल्टिंग पॉइंट ऑफ गिवन सॉलिड ऑर्गॅनिक कंपाऊंड. तर जो काही ऑर्गॅनिक कंपाऊंड आपल्याला दिलेला आहे त्या सॉलिड ऑर्गॅनिक कंपाऊंडचा मेल्टिंग पॉइंट डिटरमाइन करणे. समजते सगळ्यांना? अंडरस्टूड?
Yes, हे ma'am. एम आहे आजच्या प्रॅक्टिकलचा आपल्या. देन प्रॅक्टिकल सिग्निफिकन्स. व्हॉट इज प्रॅक्टिकल सिग्निफिकन्स? प्रॅक्टिकल सिग्निफिकन्स काय आहेत बघा. हे प्रॅक्टिकल कशासाठी युजफुल आहे? मेल्टिंग पॉइंट इज युज्ड टू सपोर्ट द आयडेंटिटी ऑफ अ अननोन कंपाऊंड अँड टू ऍक्सेस द प्युर अँड टू असेस द प्युरिटी ऑफ कंपाऊंड. तर मेल्टिंग पॉइंट हे काय आहे बघा, एखाद्या कंपाऊंडची आयडेंटिटी सपोज करण्यासाठी और अँड टू असेस द प्युरिटी ऑफ कंपाऊंड, एखाद्या कंपाऊंडची प्युरिटी असेस करण्यासाठी युजफुल आहे किंवा इसेन्शियल आहे. प्युअर क्रिस्टलाइन ऑर्गॅनिक कंपाऊंड मेल्ट ॲट शार्प डेफिनेट टेम्परेचर. जे काही प्युअर असतील क्रिस्टलाइन. व्हॉट इज मीन बाय क्रिस्टलाइन? क्रिस्टलाइन मीन्स काय? क्रिस्टलाइन म्हणजे काय क्रिस्टलच्या बघा? फॉर्म मध्ये असतात सबस्टन्स. क्रिस्टलच्या फॉर्म क्रिस्टलच्या मध्ये फॉर्म मध्ये असतात सबस्टन्स. त्यांचे substance. बॉन्ड स्ट्रॉंग असतात. फॉर एक्झाम्पल क्रिस्टल कशाचे असतील? सोडियम क्लोराइडचे क्रिस्टल्स असतात बघा. स्फटिक असं आपण मराठीत म्हणतो त्याला. समजते ऑल ऑफ यू? Yes. येस और नो? Yes, ma'am. प्लीज Yes, रिस्पॉन्ड. ma'am. ओके. तर प्युअर क्रिस्टलाइन ऑर्गॅनिक कंपाऊंड्स मेल्ट ॲट शार्प डेफिनेट टेम्परेचर. शार्प एखादं स्पेसिफिक किंवा डेफिनेट टेम्परेचरला प्युअर क्रिस्टलाइन ऑर्गॅनिक कंपाऊंड्स हे मेल्ट होतात. व्हेरी स्मॉल टेम्परेचर रेंज ऑफ 0.5 to 1 डिग्री सेंटीग्रेड. तर खूप स्मॉल रेंज टेम्परेचरला ते मेल्ट होतात बघा. 0.5 ते 1 डिग्री सेंटीग्रेड. वेअर ॲज impure contaminated organic compound generally exhibit a large melting interval. तर impure contaminated organic compound जे असतात, what is meant by impure contaminated organic compounds? म्हणजे ते टोटल प्युअर नसतील, त्याच्यात काही इम्प्युरिटीज असतील किंवा ऍडेटिव्ह सबस्टन्सेस असतील. असे सबस्टन्सेस हे लवकर मेल्ट होत नाहीत किंवा त्यांचा मेल्टिंग पॉइंट लार्ज असतो. लार्ज इंटरवल असतं त्याचं. जास्त डिग्री सेंटीग्रेड त्याला तापमान लागत असतं. समजते सगळ्यांना? Because some impurities or some extra additive parts are added in that compound, hence the melting point of that compound is large or extra interval, or they can melt at higher temperature. Understood what is actually meaning? समजलं? Yes, ma'am. Yes, ma'am. Next बघा, the presence of small amount of impurities in compound will melt it usually lower than that of pure substances. तर small amount of impurities in a compound, एखाद्या कंपाऊंड मध्ये थोड्या प्रमाणात जर इम्प्युरिटी असतील तर तो काय होतो? युजली लोअर दॅन दॅट ऑफ प्युअर सबस्टन्स. प्युअर सबस्टन्स पेक्षा थोडस लोअर टेम्परेचरला तो मेल्ट होतो. इन जनरल द प्रेझेन्स ऑफ इम्प्युरिटीज लोअर अँड ब्रॉडन द मेल्टिंग रेंज. तर जनरली काय होत असतं बघा, इम्प्युरिटीज जर एखाद्या कंपाऊंड मध्ये असतील तर त्याचं काय होतं? मेल्टिंग पॉइंट ब्रॉडन होतं. म्हणजे जास्त टेम्परेचर लागतं ते मेल्ट होण्यासाठी बिकॉज ऑफ दॅट इम्प्युरिटीज. अंडरस्टूड व्हॉट इज प्रॅक्टिकल सिग्निफिकन्स किंवा हे प्रॅक्टिकल काय आहे ऍक्च्युली? समजलं? Yes, ma'am. Then next third आहे बघा, relevant professional competencies. What is relevant professional competencies? PC काय आहेत बघा याच्या? PC6, PC7 and PC10 हे ह्याला मॅच होत आहेत. PC6 काय? Proficiency of pharmaceutical formulations. Then PC7 entrepreneurship and leadership. And PC10 continuing professional development. समजलं? What is practical significance? समजतंय? Yes, ma'am. ओके. देन नेक्स्ट आहे रिलेव्हंट प्रॅक्टिकल आउटकम. PROs काय आहेत बघा? PRO3 टेस्ट द प्युरिटी ऑफ सिलेक्टेड इनऑर्गॅनिक अँड ऑर्गॅनिक कंपाऊंड अगेन्स्ट द मोनोग्राफ स्टँडर्ड. तर एक ज्या कंपाऊंडचा ऑर्गॅनिक असेल किंवा इनऑर्गॅनिक कंपाऊंड असेल त्याचा आपण मेल्टिंग पॉइंट ठरवणार आहोत. तर ते सिलेक्ट करायचे आहेत आणि ते सिलेक्टेड कुठले आपण करणार की फॉर एक्झाम्पल आपण बेन्झीन करू किंवा कुठलाही इनऑर्गॅनिक कंपाऊंड करू सिलेक्ट फॉर डिटर्मिनेशन ऑफ मेल्टिंग पॉइंट. तर त्याचं प्युरिटी चेक करायची. कशी प्युरिटी चेक करू? आपण आता बघितलं प्रॅक्टिकल सिग्निफिकन्स मध्ये, जर त्या कंपाऊंड मध्ये एखाद्या इम्प्युरिटीज असतील तर त्याचं मेल्टिंग पॉइंट काय होईल? हायर होईल किंवा जास्त इंटरवल लागेल त्या मेल्टिंग पॉइंटला, हाय डिग्री टेम्परेचर लागेल. बट मोनोग्राफ ऑल आर अवेअर अबाउट दॅट. आय थिंक समजते सगळ्यांना व्हॉट इज मीन बाय मोनोग्राफ? सुटिक्स मध्ये झालेला आहे तुम्हाला. Yes, ma'am.
तर त्या तर त्या मोनोग्राफ मध्ये एक स्पेसिफिक स्टँडर्ड असतं बघा ड्रग वाईज किंवा ड्रगच्या रिलेटेड. तर त्या ड्रगचा तेवढा मेल्टिंग पॉइंट आहे का त्या मोनोग्राफ मध्ये, मग तेवढाच आपला आला का त्याच्यापेक्षा एक्सटेंड झाला, याच्यावरून आपण त्याची प्युरिटी चेक करू. समजते? व्हॉट इज दॅट मीन? Yes, ma'am. ओके. तर नेक्स्ट आहे फिफ्थ प्रॅक्टिकल आउटकम्स. पीओज काय, प्रॅक्टिकल लर्निंग आउटकम्स काय बघा. द स्टुडंट्स विल एबल टू आफ्टर दॅट स्टुडंट्स विल एबल टू काय करतील स्टुडंट बघा, डिटरमाइन द मेल्टिंग पॉइंट बाय सेटिंग अप मेल्टिंग पॉइंट असेंबली. तर मेल्टिंग पॉइंट डिटरमाइन कसं करू आपण, तर मेल्टिंग पॉइंट एक असेंबली असते, ते अपॅरेटस वगैरे बघणार आहोत आपण. तर ते मेल्टिंग पॉइंट असेंबली सेटअप करून मेल्टिंग पॉइंट डिटरमाइन करायचं आहे. कम्पेअर द रेकॉर्डेड मेल्टिंग पॉइंट विथ नॉन मेल्टिंग पॉइंट. तर रेकॉर्डेड मेल्टिंग पॉइंट जो आहे म्हणजे ऑलरेडी असणारा मोनोग्राफ मध्ये, तर तो कम्पेअर करायचा आहे, जो की आपला ऍक्च्युअली नॉन मेल्टिंग पॉइंट सॉरी रेकॉर्डेड म्हणजे कुठला असेल, आपण जो की परफॉर्म करू प्रॅक्टिकल आणि त्याच्यातून आपण काय रेकॉर्ड केलेला मेल्टिंग पॉइंट असेल, तो मेल्टिंग पॉइंट ऍक्च्युअल त्याच्या मेल्टिंग पॉइंट सोबत कंपॅरिझन करायचं. थोडेफार व्हेरिएशन आले 1-2 पॉइंट्सने, इट इज कन्सिडरेबल. बट जास्त जर व्हेरिएशन आले 10-15चा किंवा 20-25चा फरक आला, तर मग काय होईल, ते इट इज नॉट प्युअर कंपाऊंड. अंडरस्टूड? Yes, ma'am. Yes, ma'am. Okay. Next is practical skills. Which skills you will get after that practical? See, handling Thales tube and thermometer. The Thales tube. What is Thales tube? Thales tube. It is one. I think we have seen. आपण starting ला बघितलं आहे हे Thales tube वगैरे मेल्टिंग पॉइंट डिटरमाइन करण्यासाठी यूज केलं जाते. इन्स्ट्रुमेंट बघताना इन्स्ट्रुमेंटचं ज्यावेळेस इंट्रोडक्शन देत होते मी तुम्हाला, त्यावेळेस we have discussed. ओके. तर थायल्स ट्यूब काय आहे बघा. थायल्स ट्यूब इट इज वन इन्स्ट्रुमेंट विच इज युज्ड फॉर डिटर्मिनेशन ऑफ मेल्टिंग पॉइंट ऑफ द कंपाऊंड्स. तर कंपाऊंडचा मेल्टिंग पॉइंट डिटरमाइन करण्यासाठी हे एक इन्स्ट्रुमेंट यूज केलं जातं, त्याचं नाव आहे थायल्स ट्यूब. ओके. तर काय तुम्हाला स्किल्स काय ते थायल्स ट्यूब आणि थर्मामीटर हँडलिंग करण्याच्या. थर्मामीटर, व्हॉट इज थर्मामीटर? थर्मामीटरनं टेम्परेचर आपल्याला मेजर करता येतं. तर थायल्स ट्यूब आणि थर्मामीटर हँडल करण्याचे स्किल्स येतील तुम्हाला, ऑब्झर्वेशन आणि इंटरप्रिटेशन. Then next आहे relevant affective domain related outcomes. ADROs. What is that? Demonstrate working as a leader or team member, then follow safety rules. These are. Then next is minimum theoretical background. What is the minimum theoretical background? See. The melting point म्हणजे काय तुम्हाला दिलेलं आहे. तर minimum theoretical background, that means what is actually melting point. See. The melting point of a substance is the temperature at which solid state changes to a liquid state. तर melting point हे काय आहे बघा. melting point of a substance it is a state आहे किंवा melting point of substance is a temperature आहे. सॉरी स्टेट नाहीये, टेम्परेचर आहे. तर त्या टेम्परेचरला काय होतं, आता तुम्ही डेफिनेशन सांगितल्याप्रमाणे सॉलिड स्टेट असेल चेंजेस इनटू लिक्विड स्टेट. At the melting point the solid liquid state exist in equilibrium. तर melting पॉइंट मध्ये काय होतं बघा, ज्या काही सॉलिड लिक्विड स्टेट्स आहेत त्या इक्विलिब्रियम मेंटेन करतात. व्हॉट इज इक्विलिब्रियम? समांतरपणा मेंटेन करतात. इट इज ऑफन युज्ड टू आयडेंटिफाय ऑर्गॅनिक अँड इनऑर्गॅनिक क्रिस्टलाइन कंपाऊंड. तर ऑफनली हे कसं यूज केलं जातं बघा, ऑर्गॅनिक आणि इनऑर्गॅनिक क्रिस्टलाइन कंपाऊंड्स आहेत ते आयडेंटिफिकेशन करण्यासाठी किंवा त्याचं आयडेंटिफाय करण्यासाठी हे यूज केलं जातं. अँड टू डिटरमाइन देअर प्युरिटी, आणि त्यांची प्युरिटी डिटरमाइन करण्यासाठी सुद्धा. A definite sharp melting point is an identity for pure organic compound. तर डेफिनेट शार्प एखाद्या, आताच काय बघितलं आपण सिग्निफिकन्स बघत असताना, तर एका ऑर्गॅनिक कंपाऊंडचा हा मेल्टिंग पॉइंट हा डेफिनेट और शार्प असतो. तर एखाद्या कंपाऊंडचा मेल्टिंग पॉइंट हा डेफिनेट और शार्प असेल तर तो कंपाऊंड प्युअर आहे किंवा ते आयडेंटिफाय करते की प्युरिटी ऑफ दॅट कंपाऊंड. Therefore the melting point is valuable criterion for the identification of an organic compound. म्हणूनच काय बघा, मेल्टिंग पॉइंट हे एक खूप व्हॅल्युएबल क्रायटेरिएशन आहे किंवा आयडेंटिफिकेशन ऑफ ऑर्गॅनिक कंपाऊंड करण्यासाठी. अंडरस्टूड all of you? Yes, ma'am. Yes, ma'am. Okay, then next आहे नोट. काय बघा, लिक्विड पॅराफिन इज युज्ड इन डिटर्मिनेशन ऑफ मेल्टिंग पॉइंट. तर लिक्विड पॅराफिन यूज केलं जातं डिटर्मिनेशन ऑफ मेल्टिंग पॉइंट मध्ये, बिकॉज द बॉइलिंग पॉइंट ऑफ लिक्विड. तर लिक्विड पॅराफिन हे यूज केलं जातं डिटर्मिनेशन ऑफ मेल्टिंग पॉइंट. तर काय यूज केलं जातं बघा, बिकॉज द बॉइलिंग पॉइंट ऑफ लिक्विड
पॅराफिन इज मोर दॅन 370 डिग्री सेल्सिअस. तर बॉइलिंग पॉइंट हा जास्त आहे त्या लिक्विड पॅराफिनचा 370 डिग्री सेल्सिअस इतका आहे. ड्यू टू इट्स हाय बॉइलिंग पॉइंट लिक्विड पॅराफिन इझिली रिचेस द डिझायर्ड टेम्परेचर. तर हाय बॉइलिंग पॉइंट आहे त्याचा, त्यामुळे काय होतं बघा, लिक्विड पॅराफिन हे डिझायर्ड टेम्परेचर आहे 200 ते 250 डिग्री सेल्सिअस विदाउट बॉइलिंग. तर बॉइलिंग न होता त्या टेम्परेचर पर्यंत ते सर्व्हाइव्ह करतं. त्यामुळे जनरली MCQ ला इम्पॉर्टंट आहे तुम्हाला लिक्विड पॅराफिन हे यूज केले जातात फॉर डिटर्मिनेशन ऑफ मेल्टिंग पॉइंट ऑफ ए स्पेसिफिक कंपाऊंड्स. अंडरस्टूड व्हॉट इज थेअरी? Yes, ma'am. Yes, ma'am. समजलं का काय आहे ऍक्च्युली? येस ऑर Yes. नो? नेक्स्ट आहे बघा एक्सपेरिमेंटल सेटअप मेल्टिंग पॉइंट अपॅरेटस. तर एक्सपेरिमेंटल सेटअप कसं केलेलं आहे बघा त्यांनी मेल्टिंग पॉइंट अपॅरेटसचं. तर इथं फर्स्ट 2 दिलेले आहेत बघा, एक थर्मामीटर आहे, सेकंड जी दिसते तुम्हाला ते आहे थायल्स ट्यूब. ओके, तर ती थायल्स ट्यूब आहे आणि एक आहे तो थर्मामीटर आहे. तर थर्मामीटरचं डायग्राम दिलेलं आहे तुम्हाला बघा. थर्मामीटर कॅपिलरी आहे, देन त्याच्यामध्ये सबस्टन्स ठेवला जातो, त्या सबस्टन्स आहे तिथं आणि त्याच्या थ्रू काय केलं जातं, टेम्परेचर मेजर केलं जातं. देन अजून काही बघा थर्मामीटर, देन त्या थायल्स ट्यूब मध्ये थर्मामीटर असा इन्सर्ट केला जातो, त्याच्यावरून ते टेम्परेचर आपण मेजर करू शकतो. देन कॅपिलरी ट्यूब आहे, और त्याला थायल्स ट्यूब असं सुद्धा म्हटलं जातं. देन सॉलिड लिक्विड पॅराफिन त्या ट्यूब मध्ये भरलेला आहे. दिस इज टेस्ट स्टँड आहे बघा, जो की ब्युरेट स्टँड वगैरे युज करतो आणि खाली बर्नर आहे. तर ते टेम्परेचर त्याचं तिथून मेजर केलं जातं. अंडरस्टूड? एक्सपेरिमेंटल सेटअप कसं आहे मेल्टिंग पॉइंटचं? Yes, ma'am. देन नेक्स्ट आहे रिसोर्सेस रिक्वायर्ड. विच रिसोर्सेस रिक्वायर्ड? रिसोर्सेस काय काय लागतील बघा या एक्सपेरिमेंट साठी आपल्याला. थायल्स ट्यूब लागेल. थायल्स ट्यूब मीन्स दॅट ट्यूब इज रिक्वायर्ड. देन थर्मामीटर, कॅपिलरी ट्यूब, थ्रेड, रबर रिंग. थ्रेड रबर रिंग लागेल. लिक्विड पॅराफिन पण इसेन्शियल आहे. देन रिसोर्सेस यूज, आपण काय यूज केलं ते लिहायचं आहे तुम्हाला. देन प्रोसिजर, फर्स्ट ऑफ ऑल प्रोसिजर काय बघा. टेक अ कॅपिलरी ट्यूब of approximately 8 centimeter in length. ती कॅपिलरी ट्यूब घ्यायची आहे 8 centimeter in length. Seal its one open end. Okay, seal its one open end, heating in flame फॉर अ फाईल. तर त्या कॅपिलरी ट्यूबचं काय करायचं आहे, एक एंड आहे ओपन एंड, ते छोटी असते कॅपिलरी ट्यूब. तुम्ही याच्या प्रॅक्टिकलला वगैरे बघितलं असेल. त्या कॅपिलरी ट्यूबचं एक एंड आहे ते सील करायचं आहे थोडंसं हिट करून. हिटिंग इन द फ्लेम फॉर अ व्हाईल, थोड्या वेळासाठी सीट करून ते सील करायचं आहे त्याचं एक एंड. फिल द पावडर्ड ऑर्गॅनिक कंपाऊंड इन सील द कॅपिलरी ट्यूब. तर पावडर्ड ऑर्गॅनिक कंपाऊंड आहे तर त्या कॅपिलरी ट्यूब मध्ये ठेवायचं आहे, फिल करायचं आहे. टाय द फिल्ड कॅपिलरी ट्यूब थर्मामीटर नियर इट्स अ बल्ब विथ हेल्प ऑफ थ्रेड. तर ती कॅपिलरी फिल्ड आहे ते काय करायचं आहे, फिल्ड कॅपिलरी थर्मामीटरला बांधायची आहे किंवा टाय करायची आहे त्या बल्ब सोबत थर्मामीटरच्या विथ द हेल्प ऑफ थ्रेड. तर थ्रेडचा यूज करून, और रबर रिंग, थ्रेड और रबर रिंग. देन टेक थायल्स ट्यूब अँड फिल इट विथ 50 to 60 ml ऑफ लिक्विड पॅराफिन. तर नंतर काय करायचं आहे, ते थायल्स ट्यूब घ्यायचं आहे आणि ते 50 ते 60 ml लिक्विड पॅराफिनने काय करायचं आहे, फिल करायचं आहे. डीप द थर्मामीटर अलॉंग विथ कॅपिलरी ट्यूब इन लिक्विड पॅराफिन इन सच अ वे दॅट. तर असा तो थर्मामीटर जो काही कंपाऊंड सोबत आपण टाय केलेला आहे तो थर्मामीटर नंतर काय करायचं आहे, त्या कॅपिलरी फिल लिक्विड पॅराफिन फिल केलेल्या कॅपिलरी मध्ये अशा वेने इन्सर्ट करायचं आहे किंवा असा डीप करायचा आहे इन लिक्विड पॅराफिन इन सच अ वे दॅट द थर्मामीटर बल्ब अँड द फिल्ड पोर्शन ऑफ कॅपिलरी इज कम्प्लिटली डिप्ड. तर थर्मामीटर बल्ब आणि जो काही तुम्ही फिल केलेला पोर्शन आहे कॅपिलरीचा, म्हणजे कंपाऊंड जिथपर्यंत फिल केले तो सगळा फिल केलेला पोर्शन हे काय होईल, कॅपिलरी कम्प्लिटली डिप्ड इन द लिक्विड पॅराफिन. तो कम्प्लीट लिक्विड पॅराफिन मध्ये डीप होईल अँड द ओपन एंड ऑफ कॅपिलरी रिमेन्स इन द एअर. आणि जो काही ओपन एंड आहे म्हणजे एक सील केला आपण त्या कॅपिलरी एंड, त्याच्यामध्ये कंपाऊंड भरला आणि दुसरं एक एंड ओपन आहे तर ते ओपन एंड एअर मध्ये मोकळं राहील अशा पद्धतीने ते डीप करायचं आहे. The thermometer and capillary tube should not touch the sides of Thiel's tube. तर थर्मामीटर
आणि कॅपिलरी असं ते स्टँडला लावून ठेवायचं आहे. आपण बघितलं बघा पिक्चर मध्ये, तर ते त्या थायस ट्यूबच्या वॉल्सला टच नाही झालं पाहिजे त्यांनी. देन हेट द साइड आर्म ऑफ थायस ट्यूब विथ द हेल्प ऑफ गॅस बर्नर. तर ते गॅस बर्नरचा यूज करून काय करायचंय, साइड्स ऑफ थायस ट्यूब ह्या हीट करायच्या आहेत, साइड आर्म्स. नोट द टेम्परेचर व्हेन सॉलिड स्टार्ट मेल्टिंग. असं टेम्परेचर तुम्ही ऑब्झर्व करायचं आहे, नोट करायचंय की ज्यावेळेस ते सॉलिड आहे तो मेल्टिंग व्हायला स्टार्ट होतो. The temperature is the melting point of the solid organic compound. This temperature काय आहे, हे टेम्परेचर काय असेल, it is the solid temperature is the melting point of solid organic compound. तर तो टेम्परेचर काय असेल, मेल्टिंग पॉइंट असेल सॉलिड ऑर्गॅनिक कंपाऊंडचा. रिपीट दी प्रोसिजर थ्राइस अँड रेकॉर्ड दी ऑब्झर्वेशन. तर ही प्रोसेस 3 वेळा तुम्ही रिपीट करा आणि ऑब्झर्वेशन रेकॉर्ड करा. एकच प्रोसेस ही 3 वेळा रिपीट करायची. समजली काय आहे प्रोसिजर? व्हॉट इज द प्रोसिजर फॉर डिटरमाइनिंग मेल्टिंग पॉइंट ऑफ ऑर्गॅनिक कंपाऊंड? अंडरस्टूड? समजते का? Yes, ma'am. कोणाला काही प्रॉब्लेम आहे? Anyone have any problem? No, ma'am. ओके. देन नेक्स्ट आहे प्रिकॉशन्स टू बी. समजलं का प्रॅक्टिकल काय आहे, कसं परफॉर्म करायचं आहे? सिंपल प्रोसिजर आहे. अंडरस्टूड और नॉट? Yes, यस ma'am. एनीवन? कोणाला काय आहे प्रॉब्लेम असेल तरी सांगू शकतात का? समजले का सगळ्यांना? हे तरी सांगा. Yes, ma'am. Yes, ma'am. Yes, ma'am. Yes. Then precautions to be taken if any. तर precautions घ्यायचे काय काय आहेत बघा. Keep the lower end of capillary tube and thermometer at the same level. तर lower end आहे कॅपिलरीचा आणि थर्मामीटर आहे तो सेम लेवलला ठेवायचा आहे. कॅपिलरी ट्यूब शुड नॉट बी व्हेरी थिक. तर कॅपिलरीचा ट्यूब आहे ती जाड नसायला पाहिजे, नॉर्मल कॅपिलरी असायला पाहिजे. थायल्स ट्यूब शुड बी हिटेड ऍट द साइड आर्म बाय युजिंग अ लो फ्लेम. तर थायल्स ट्यूब आहे ते हिट केलं पाहिजे साइड आर्म. हॅलो. Wait for 2 minutes, we will start.
screen is visible? Yes. No, ma'am. Now it is visible? Yes, ma'am. Yes, ma'am. Okay. We will continue see precautions घेतात हे प्रॅक्टिकल आपण प्रोसिजर बघितलं आता प्रिकॉशन्स घ्यायचे आहेत हे प्रॅक्टिकल परफॉर्म करत असताना कीप द लोअर एंड ऑफ द कॅपिलरी ट्यूब अँड द थर्मामीटर ऍट द सेम लेवल तर जे लोअर एंड आहे कॅपिलरी ट्यूबचं आणि थर्मामीटरचं ते सेम लेवलला ठेवायचं आहे कॅपिलरी ट्यूब शुड नॉट बी व्हेरी थिक wait for 2 minutes all of you we will continue
Hello, am I audible? Yes, am I audible? Yes, ma'am. Yes, ma'am. बघा, हे प्रॅक्टिकल घेताना ह्या प्रिकॉशन्स घ्यायचे आहेत. Thiles tube should be heated at the side arm by using low flame and then after that reference आहेत ऍडव्हान्स प्रॅक्टिकल ऑर्गॅनिक केमिस्ट्री NK बिश्नोई याच्यातून हे प्रॅक्टिकल घेतलेला आहे. हा रेफरन्स आहे. ऑब्झर्वेशन्स काय काय असतात बघा. मेल्टिंग पॉईंट टेम्परेचरचे मेल्टिंग पॉईंट टेम्परेचर इन डिग्री सेंटीग्रेड 1 2 3 तिन्ही ऑब्झर्वेशन 3 वेळा प्रोसेस रिपीट करायचे आहे. 3 ऑब्झर्वेशन लिहायचे आहेत. द रिझल्ट काय आहे बघा. द मेल्टिंग पॉईंट ऑफ गिवन सॅम्पल ऑफ ऑर्गॅनिक कंपाऊंड वॉज फाउंड टू बी. किती आला तो लिहायचा आहे आपण प्रॅक्टिकल करून. आणि द मेल्टिंग पॉईंट ऑफ गिवन सॅम्पल ऑफ ऑर्गॅनिक कंपाऊंड ऍज पर ऑफिशियल बुक इज. आणि ऑफिशियल बुक नुसार किती आहे मेल्टिंग पॉईंट ऑफ गिवन सॅम्पल ऑफ ऑर्गॅनिक कंपाऊंडचा तो लिहायचा आहे. देन कन्क्लुजन आहे. तर कन्क्लुजन लिहायचं आहे. आफ्टर दॅट रिलेटेड क्वेश्चन्स आहेत बघा. तर खालील क्वेश्चन्स आहेत. काय काय डिफाइन मेल्टिंग पॉइंट, व्हॉट डू प्युअर सॉलिड प्रोसेस शॉर्ट मेल्टिंग पॉइंट, देन what is the effect of impurities on melting point on a solid, what is liquid paraffin used to determine melting point, काय यूज करायचं याचं पण एक्सप्लेनेशन बघितलं आपण. बिकॉज इट्स हॅव हायर बॉइलिंग पॉइंट आणि ते 200 ते 250 डिग्री सेल्सिअस एवढ्या टेम्परेचर पर्यंत काय होतं सर्वाइव्ह होतं त्याच्यामुळे विदाउट बॉइलिंग. ओके, ड्रॉ अ नीट लेबल डायग्राम ऑफ मेल्टिंग पॉइंट apparatus म्हणजे थायल्स ट्यूबची डायग्राम काढायची आहे. इथं स्पेस फॉर आन्सर्स दिलेले आहे बघा तुम्हाला. असेसमेंट स्कीम्स आहेत. मार्क ऑफ आउट ऑफ 2. तर अंडरस्टँडिंग बेसिक कन्सेप्टला 2 मार्क आहेत. परफॉर्मन्स ऑफ एक्सपेरिमेंटला 4 आहेत. क्लीनलीनेस अँड हँडलिंग इफेक्टिव्ह डोमेन 2 आहेत. वायवा वॉज 2 टोटल 10. आणि तिथं तुम्हाला किती पडले याच्यावर तिचं लिहायचं आहे. ओके, समजलं. हे प्रॅक्टिकल होतं आपलं मेल्टिंग पॉइंट ऑफ ऑर्गॅनिक कंपाऊंड, डिटर्मिनेशन ऑफ मेल्टिंग पॉइंट ऑफ ऑर्गॅनिक कंपाऊंड. अंडरस्टूड ऑल ऑफ यू? समजलं का? Yes, Yes, ma'am. ma'am. ओके, कोणाला काही प्रॉब्लेम आहे? समजलं. सिंपल प्रोसिजर आहे. कोणाला काही प्रॉब्लेम आहे का? No, ma'am. No, ma'am. समजलं ना? तर इथं आपलं प्रॅक्टिकल संपलेलं आहे बघा. विल स्टॉप हिअर. I will show one video of that practical to you. See it carefully. Wait for 1 minute.
Here is one video. You can see that. You will understand better. Tell me, screen is visible? Yes, ma'am. Yes. Screen is visible or not? Yes, ma'am. Yes, ma'am. See this video. Melting point of an organic compound. We require powdered naphthalene, liquid paraffin, capillary tube, porous plate, spatula, thermometer, beaker, iron stamp with clamp, wire gauze, tripod stand, Bunsen burner, etc. Take the capillary tube and seal one end of it by heating it over the Bunsen burner. Using the spatula, take some powdered naphthalene. Put it on the porous plate to make a heap of powdered naphthalene on the porous plate. Push the open end of the capillary tube into the heap. बघा ते Some fill केलेलं आहे powdered का? the end of the capillary tube gently on the porous plate. Repeat the same process and fill the capillary tube up to 2 to 3 ml. Attach the capillary tube to the thermometer using a thread. बघा ही Take thread the ने beaker attach filled केली. with the paraffin liquid. Place it on the wire gauze placed over the Bunsen burner and insert a stirrer in it. Clamp the thermometer carrying capillary tube in the iron stand. Adjust the arrangement and immerse the capillary tube and thermometer in liquid paraffin bath. Make sure that the thread is outside the liquid paraffin bath. Heat the liquid paraffin bath slowly and stir the bath gently with the stirrer so that the temperature remains uniform throughout. After some time, the naphthalene in the capillary tube will start melting. Note the temperature T1 when naphthalene starts melting. After some time, the naphthalene in the test tube has completely melted. Note the temperature T2 when the naphthalene has melted completely. The average of the two temperatures gives the melting point of naphthalene. Understood all of you? Yes, ma'am. Yes, समजलं का? ma'am. सिंपल प्रोसेस होती. समजलं का सगळे? खूप इझी Yes. प्रोसेस आहे. थर्मामीटरचा यूज करून, टेम्परेचरचा यूज करून काय करायचंय, मेल्टिंग पॉइंट आपल्याला जस्ट डिटरमाइन करायचं आहे. समजलं सगळ्यांना? Yes, ma'am. आहे एक्सपेरिमेंट. ओके, तर we will stop here. At next practical we will take our next practical according to syllabus. Okay. समजलं सगळ्यांना? Yes, ma'am. कोणाला काय आहे प्रॉब्लेम अजून? मॅम आता 2ला जॉईन होणार. हा? 2 वाजता. नेक्स्ट प्रॅक्टिकल कधी तुमचं शेड्यूल आहे तेव्हा जॉईन करायचं. ओके. कोणाला काही प्रॉब्लेम आहे का? नो मॅम. ओके. Wait, give me our attendance. ओके, समजले सगळ्यांना? वेट फॉर 1 मिनिट. मॅम लिहू का? फॉर 1 मिनिट.
समजले का सगळ्यांना? हा, प्रॅक्टिकल समजले का सगळ्यांना? Yes, ma'am. Yes, ma'am. हॅलो मॅम, ते केमिस्ट्रीच्या आधी मागच्या वीक मध्ये झालेलं प्रॅक्टिकलचं रीडिंग आणि ती पाठवायचं राहिलं होतं. हा, ते पाठवते मी. ठीक आहे, ओके, पाठवूयात आपण. तुमचे फ्रेंड्सने प्रॅक्टिकल परफॉर्म केले होते, त्यांच्याकडून घेऊन पाठवते मी. जे एलिजिबल कॅन्डिडेट्स होते त्यांनी केलेलं आहे. हे सर नो आदित्य नव्हते आले. स्वप्नील जमादार, हॅव यू परफॉर्म्ड ऑर नॉट असे? Yes, madam. प्रियंका, परफॉर्म केले का तुम्ही असे? प्रियंका रोंगे, आर यू देअर? येस मॅम केलं. केले की नाही आपण परफॉर्म? हो. तर आपण काय करूयात, रीडिंग देऊयात. वेट फॉर 1 minute. Give me your attendance. Roll number 1, Present, ma'am. 2, Present, ma'am. 3, Present, ma'am. 4, प्रेझेंट मॅम. 5, Present, ma'am. 6, प्रेझेंट मॅम. 7, Present, ma'am. 8, 9, प्रेझेंट मॅम. 10, Present, ma'am. 11, प्रेझेंट मॅम. 12, Present. 13, Present. 14, Present. 15, Present, ma'am. प्रेझेंट. 17, प्रेझेंट. 18, 18. Roll number 18 is absent. 19, प्रेझेंट मॅम. 20, Present. 21. Okay, 21 absent. 22, प्रेझेंट मॅम. 23, Present, ma'am. 24, 24 absent. 25, Yes, madam. 26, 26 absent. 27, Present. 28, Present. 29 is absent. 30, Present, ma'am. 1, Present, ma'am. 32, Present, ma'am. 33, Present, ma'am. 34, 34 absent. 35, 35, absent. 36, Present, ma'am. 37, Present, ma'am. 38, 38 absent. 39, Present, ma'am. 40, 40. Roll number 40 absent. 41, Present, ma'am. 42, 42 absent. 43, 43 is also absent. 44 absent. 45, Present, ma'am. 46, 47, Present, ma'am. 48, प्रेझेंट मॅम. 49, प्रेझेंट मॅम. 50, प्रेझेंट मॅम. 51, प्रेझेंट मॅम. 52, Present, ma'am. 53, Present, ma'am. 54, प्रेझेंट. 55, प्रेझेंट मॅम. 56, प्रेझेंट मॅम. 57, 57 is absent. 58, प्रेझेंट मॅम. 59, Present, ma'am. 60, Present, ma'am. 61, Present, ma'am. 62, Present, ma'am. 63, Present. 64, Present.
65 of Sen, 66, Present. 67, Present, ma'am. 68. Present. Okay. So we will stop here. Wait for 2 minutes. Hello, ma'am. Wait for 1 minute.